शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत इथं सोयाबीनच्या प्लॉटवर आणि सोयाबीन बलदेव 47 आपल्याला इथं काढणी चालू झाली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपण इथं वाळू घालायचं आहे माल पूर्ण आणि पोते मोजणं चालू आहे आता। आणि पोते जी रास इथं आपण टाकणं चालू आहे आणि आता शेवटचा टप्पा राहिला आहे थोडासा। आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आता फक्त हे मात्र वगैरे ताडपत्रीवरचं सगळं घ्यायचं आहे आणि आपला माल पूर्ण आता काढलेला झालेला आहे। आता हे पूर्ण राहिला खालचा गाळ जो आहे तोच आपल्याला इथं काढायचा आहे। तर आता परिपूर्ण काढल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं आता हे त्याला मावचर आपल्याला हे भरपूर दिसत आहे, आपण बघू शकता। थोडं हिरवट वाटते आपल्याला, नरमदाणी आहेत पण नरमदाणी असल्यामुळे थोडं हिरवट वाटत आहे, तर याला वाळवणं आवश्यक आहे। त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं ही रास आपल्याला वाळवायची आहे। इथं ताडपत्रीवर पूर्ण वाळू घालायची आणि याला 2-3 दिवस उन्हात वाळू घातल्यानंतर आपल्याला इथं पोते भरून घरी न्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हा माल पूर्ण वाळू घालायचा आहे। ही व्हरायटी आहे सिलेक्शन बलदेव 47 सुपर आणि उत्पादन पण चांगल्या प्रकारे इथं निघते। आणि मागच्या वर्षीसुद्धा साधारणतः या व्हरायटीपासून आपल्याला पेरणीसाठी आपल्याला 14-15 क्विंटल उत्पादन निघालेलं आहे। आणि लावगणीचं जे टोकन पद्धतीने केली त्याचं पण उत्पादन साधारणतः 19 क्विंटलपर्यंत गेलं होतं। आणि यावर्षीसुद्धा आपण इथं 4 फुटाचे बेड आहेत आणि 4 फुटाच्या बेडवर आपण इथं बघू शकता 2 लाईन आहेत 1.5 फुटाच्या आणि 2 रोपातलं अंतर जे आहे तर इथं 9 इंच किंवा 1 फुटापर्यंत अशा प्रकारे कमी जास्त 3-3 बिया टाकल्या आपण। आणि अशा प्रकारे आपला जो माल आहे, माल जबरदस्त इथं निघलेला आहे आणि एकरी 20 किलो बियाणं आपण इथं टोकन पद्धतीनं केलेलं आहे। आणि अर्ध्या शेतामध्ये अशा प्रकारचा प्रयोग केला आणि तोच प्रयोग या वरच्या शेतामध्ये सुद्धा केला, म्हणजे हे 1.25 एकर आणि हे 1.25 एकर म्हणजे 2.5 एकर, पण त्यामध्ये तूर घेतली आपण एका बेडवर, म्हणजे 12 फुटावर तुरीची एक ओळ आली आपली। तर अशा प्रकारे व्यवस्थापन केलेलं आहे। आणि आता याच्यामध्ये आपण हरभरा घ्यायचा आहे NVRD नवरदेव 48, ते सुद्धा आपल्याला इथं 2.5 फुटानं पेरायचं आहे किंवा 3 फुटाने। तर बघू आपण कशा प्रकारे आता पुढचं नियोजन करायचं ते। आणि आता आपलं सोयाबीन इथं काढणी झालेली आहे, तर अशा प्रकारे माल एकदम चांगल्या प्रकारे झालेला आहे। आणि आता काढणी चालू आहे, पोतं भरलं ते माल टाकायचं ना, माल राहिला का? किती क्विंटल झाला आता हे पूर्ण? 36 क्विंटल। तर शेतकरी मित्रांनो 36 क्विंटल इथं भरलेलं आहे, आपण इथं टाकलेलं आहे 36 क्विंटल। आणि क्षेत्र आहे आपलं 2.5 एकर, त्यामुळे तूर आहे। तूर साधारणतः आपली येईल याच्यामध्ये 12-12 फुटावर म्हणजे 1-1 बेड गेलेला आहे। तर साधारणतः वरचा भाग 2.5 एकरामधला अर्धा एकर तुरीचा गेला, 2 एकर आहे आणि 2 एकरमध्ये आपल्याला इथं 36 क्विंटल उत्पादन इथं झालेलं आहे। बघू शकता अशा प्रकारे रास जी आहे एकदम जबरदस्त रास आपल्याला दिसत आहे। 2.5 एकरामध्ये अर्धा एकर तूर गेली क्षेत्र आणि 2 एकरामध्ये इथं 36 क्विंटल टोकन पद्धतीनं लागवडी पद्धतीनं आपल्याला इथं उत्पादन झालेलं आहे। आणि व्हरायटी आहे बलदेव 47 सुपर, जबरदस्त व्हरायटी आहे। आणि आपण या व्हरायटीला सुरुवातीला फक्त 10-26 एकदा पेरणी केली, बेडवर टाकलं आपण काकऱ्या मारताना आणि 1-1 बॅग। आणि त्याच्यानंतर आपण तणनाशक साधारण 20 दिवसांनी इथं शेकेत फवारलं। त्याच्यानंतर 8 दिवसांनी आपण M45 क्लोरोपायरिफॉस 30 मिली 30 ग्राम टाकलेलं आहे। त्याच्यानंतर 15 दिवसांनी प्रोफेक्ट सुपर आणि साप पावडर 40 ग्राम 40 मिली। आणि त्याच्यानंतर 2 फवारण्या आपण इथं कीटकनाशकाच्या केल्या कोराजनच्या। तर अशा प्रकारे आपण इथं फवारण्याचं व्यवस्थापन केलं आहे आणि एकदम जबरदस्त उतारा आपल्याला इथं 18-2-36 म्हणजे 18चा उतारा एकदम जबरदस्त आलेला आहे। 2 एकरमध्ये अर्धा एकर तूर आहे आपल्यावाली, बघू शकता आपण। आणि आता या सोयाबीनला आपल्याला इथं वाळू घालायचं आहे। URUB प्रक्रियेमुळे आगाऊ खर्च लागला नाही, टॉनिक टाकायचं काम पडलं नाही, बुरशीनाशक टाकायचं काम पडलं नाही। त्याच्यानंतर बुरशीनाशक फक्त 2 फवारण्याला M45 आणि साप पावडर, बाकी फुलापासून टॉनिक टाकायचं काम पडलं नाही, बुरशीनाशक टाकायचं काम पडलं नाही, बाकी सर्व व्यवस्थापन एकदम जबरदस्त झालेलं आहे। आणि आता जो माल आहे URUB प्रक्रियेमुळं जो निघाला हा टकाटक माल निघाला, जबरदस्त उत्पादन निघालेलं आहे। 2 एकरामध्ये एकदम जबरदस्त 18 क्विंटल 18-36 क्विंटल एकदम चांगला माल आहे आणि एकरी 18चा उतार जबरदस्त आलेला आहे।
फक्त भाव कमी असल्यामुळं आता याला वाळू घालायचा आहे आणि वाळू घातल्यानंतर 3 दिवसांनी नंतर आपल्याला भरायचा आहे आणि याचा स्टॉक करायचा, पुन्हा याला URV प्रक्रिया करायची आणि बियाण्याजोगा माल निघालेला आहे जबरदस्त. आपण बघू शकता टकाटक माल आहे आणि उत्पादन भरपूर येण्याची शक्यता यामुळे झाली की URV प्रक्रियेमुळं भरपूर पावसाळा झाला. काही काहींना 3-3 क्विंटल 6-6 क्विंटलची उतारे आली, पण आपल्याला सर्वात जास्त उतारा येण्याचं कारण म्हणजे एक तर बेडवर सुद्धा लावलं आणि URV प्रक्रिया असल्यामुळं 5 ते 6 हजार रुपये आपल्यावाले फवारणीचे वाचले. कारण आपल्याला फक्त इमामॅक्टिन आणि कोराजन याचाच वापर केला 2 फवारण्याला आणि टॉनिक, बुरशीनाशक, विद्राव्य खत 1919 032 मायक्रोन्यूट्रन्स काही टाकायचं काम पडलं नाही. त्यामुळं आपले पैसे वाचलेले आहेत आणि आत्तासुद्धा आपल्याला उत्पादनसुद्धा चांगलं आलेलं आहे. तर हे सर्व URV प्रक्रियेमुळे आपल्याला हे शक्य झालेलं आहे. आणि व्हरायटी आहे सिलेक्शन बलदेव 47 सुपर. हे लावायचे म्हणजे टोकन पद्धतीनं आणि पेरणी पण करता येते. एकरी 20 किलो बियाणं आपण इथं टोकन केलं होतं. पेरणी केली तरी 20 किलोच आपल्याला इथं पेरावं लागते, 1.5 किंवा 2 फुटांनी किंवा 2.5 फुटांनी. अशा प्रकारे ही व्हरायटी आहे. आणि माल काढणे झाल्यानंतर आता यंत्र जे आहे खालचा माल फक्त आता हे काढायचं आहे. हे यंत्र आता काढणार आहे आणि नंतर यंत्र जाईल.